मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। सिद्धेश्वर भाऊ, तुम्ही आता आज तुमच्या प्रभागात बिनविरोध झालेले आहात, हा पहिला विषय। आणि आता तुम्ही ती जबाबदारी जी वाढलेली आहे तर तुम्ही तुमच्या प्रभागासाठी भविष्यातील काही प्लॅनिंग आहे का? आणि इथे भाजपाची नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी तुमचं आता पुढचं प्लॅनिंग काय असेल? नमस्कार, मी श्री सिद्धेश्वर लीलाधर वाघुळदे, प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती जो विश्वास ठेवून मला जी उमेदवारी दिली होती आणि आदरणीय आमचे राज्याचे नेते आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन व आपले रावेर विधानसभेचे लाडके आमदार आदरणीय अमोलदादा जावळे यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला आणि गावातील ज्या प्रभागातील ज्या विरोधी उमेदवारांनी मला बिनविरोध निवडून जे माझ्या गळ्यात माळ घातली त्याबद्दल मी शतशः त्यांचा सदैव आभारी आहे। आणि पुढील माझं वार्डासाठी जे विजन असणार आहे तर प्रभाग क्रमांक 10 हा वार्ड जो असेल हा डिजिटलायझेशनकडे याची वाटचाल आहे। त्याआधी आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये डिजिटल बोर्ड फलक सुद्धा त्या ठिकाणी लावलेले आहे। त्यानंतर संपूर्ण गावात आज नगराध्यक्षपदाच्या आमच्या ज्या उमेदवार आहे दामिनीताई सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण फैजपूर शहर स्मार्ट सिटी करण्याचा आमचा संकल्प आहे। तसेच पाणी योजना पूर्ण क्षमतेने प्रत्येक घरापर्यंत पाणी येण्याचं आमचं विजन आहे। त्यानंतर संपूर्ण गावातील रस्ते असतील, अंडरग्राऊंड गटारी असतील, त्या सुद्धा आमच्या पुढच्या येणाऱ्या विजनमध्ये असतात। त्यानंतर फैजपूरमध्ये येताना प्रसन्नता वाटली पाहिजे म्हणून रस्त्याच्या दुतर्फा आम्ही तिथे सुशोभीकरणासाठी झाडे लावणार आहे आणि प्रत्येक मंदिरांवरती तिथे डिजिटल बोर्ड सुद्धा त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करणार आहे। यानंतर आदरणीय अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जो राज्याच्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी जो निधी दिलेला आहे फैजपूर शहरासाठी तो योग्य त्या ठिकाणी वापरणार आहे। धन्यवाद। केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी। राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गलगत LIC बिल्डिंग शेजारी, महेंद्र स्वामींच्या समोर। इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, राहण्यासाठी आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल, संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे। लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।